मित्राच्या पैशावर हळूच बारीक मध्ये कशी चैनी करायची असते की नाही सांगतो चला तुम्हाला. मोबाईलची जरा बारीक मध्ये चौकशी करायला आम्ही आलेलोच गावात, पण आमासनी याला बहुतेक लयच उशीर झालेला, कारण आमासनी जो पीस पाहिजे होता की नाही तो प्रत्येक शॉप मध्ये शॉर्टेज होता. आता यात शॉप वाल्यांची काही चुकी नाही सोडा, कारण आपल्यालाच वेळ झालाय. 2-4 ठिकाणी आपल्या आल्यासारखी चौकशी केली, रावल्याला म्हटलं बस बाबा आता वैतागाला जाऊया चल घराकडे. आणि त्यात पाऊस एवढा पडाला तर सकाळपासून जीव पाक वैतागून गेलेला. जाता आता रावल्याला म्हणलो भावा नाश्ता देतो इथं जरा 5 मिनिटं थांबू. नाश्त्याचं नाव ऐकल्यामुळे तर रावल्या आमचा हरकून टुम झाला. घराकडे जाता आता बारीक मध्ये आपल्याला हे हॉटेल दिसलं, तिथे डायरेक्ट घुसलो. रावल्यानं आमच्या एक वडापाव मागितला आणि मी मागितलेला दही वडा. आणि ह्यो भाव पण आपला फॉलोअर्स आहे बरं काय, त्यामुळे जरा म्हटलं भावाचं बारीक मध्ये व्हिडिओ मारायचं आणि मस्त पैकी वड्यावर ताव द्यायचा. इकडं आमचं रावल्या वडाचा फडशा पाडालता, तेवढ्यातच भावाला म्हणलं जरा मेनू कार्ड बघा आणि दुसरं काय तर मागूया. अर्धा तास चर्चा केल्यावर 2 बर्गर आणि एक फ्रेंच फ्राईज रावल्यानं आमच्या मागवला. 3.5 मिनिटात आपल्या ऑर्डर पण जाग्यावर टेबलला पोच झाली. आता सगळ्यात महत्वाचा विषय काय केलो माहितीये काय, खायच तो रावल्याला आमच्या काही सुद्धा बोललो नाही. सगळ्यात पहिला घरघरीत बर्गरवर ताव मारलो आणि खाऊन झाल्यावर भावाला म्हणलं माझ्याकडे काय पैसे नाहीत, बिल तेवढं भागवायला लागते. भाऊ पण आपला चालते घेऊ म्हटलं आणि बिल आपल्या नावावर पाडून घेतला. आता म्हटलं घरला जायचं, तेवढ्यात बारीक मध्ये पावसानं दणका दिला. पण असून ती सोडा, आम्ही कसं तर करत घरला निघतो, पण तुम्ही जाता तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका. भेटूया लवकर नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत काळजी घ्या.